लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। प्रभाग क्रमांक 4 मधून उमेदवारी दाखल केली आहे, काय सांगणार या संदर्भात? आज आमचे आदरणीय नेते माननीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, यांच्या आदेशानुसार परभणी शहरात 2026 महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात आज आम्ही प्रभाग क्रमांक 4 अ मधून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आमचे परभणी जिल्ह्याचे लाडके आमदार आदरणीय नेते राजेशदादा विटेकर यांच्या आदेशानुसार, आमचे परभणी शहराचे प्रथम महापौर प्रताप भैया देशमुख यांच्या आदेशानुसार आणि आमचे प्रभाग क्रमांक 4 चे पॅनेल प्रमुख माननीय आमचे अक्षय भैया देशमुख यांच्या आदेशानुसार प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जातीमधून आम्ही उमेदवारी आज दाखल केलेला आहे। सो क्रांती विनोद खरात ही माझी सुरेश काळे यांची बहीण आहे। या निमित्त आम्ही आज प्रभाग क्रमांक 4 मध्ये अनुसूचित जातीतून फॉर्म भरलेला आहे। मतदारासमोर आमचं आव्हान असं आहे की गेल्या 20 वर्षापासून मी स्वतः सुरेश काळे निवडणूक लढवत आहे। माझा 3 वेळेस पराभव झालेला आहे। ही माझी 4थी निवडणूक आहे। माझी अनुसूचित जाती जमाती महिला मधून माझ्या बहिणीला मी उमेदवारी दिलेली आहे, सो क्रांती विनोद खरात। तर जनतेसमोर एकच प्रश्न आहे माझा की गेल्या 20 ते 25 वर्षापासून तोच नगरसेवक निवडून जनता देत आहे आणि प्रभागाचा विकास होत नाही। त्या निमित्तानं मी असं जनतेला आवाहन केलेलं आहे की एक वेळेस फक्त मला आमच्या प्रभागातून आमच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्या, पूर्ण तुमचा प्रभागाचा आम्ही विकास करू। कारण की वेगवेगळ्या पक्षाचे एक निवडून येत असतात, त्याच्यामुळं प्रभागाचा विकास होत नाही। त्याच्यामुळं आम्ही एक सर्व जनतेला अशी विनंती करतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उमेदवार सर्व प्रभागात निवडून द्यावे। आमचं निवडणूक निशाणी आहे घड्याळ घड्याळ घड्याळ। या निवडणूक निशाणीसमोर चिन्हासमोर बटन दाबून आम्हाला सर्व प्रचंड बहुमताने विजय करावा असे आम्ही जनतेसमोर सांगणार आहेत। 2006 मध्ये थोड्या अशा मतांनी पराभूत झालो, 2012 मध्ये थोड्या मतांनी पराभूत झालो आणि 2017 मध्ये पण मी थोड्या मतांनी पराभूत झालो। तर जनतेसमोर माझी एकच विनंती आहे की एक वेळेस संधी द्या मला आणि त्या संधीचं मी प्रभागासाठी सोनं केल्याशिवाय राहणार नाही, ही माझी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी विनंती करणार आहे। प्रभागामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही, त्यामुळे जनता माझ्यासोबत माझ्या प्रभागासोबत यावेळेस निश्चितच उभी राहील, ही मी ग्वाही देतो आणि थांबतो।